विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेस। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 9वीचा जो स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे मॅथमॅटिक्सचा, त्याला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। आपला जो या ठिकाणी फर्स्ट चॅप्टर आहे पार्ट फर्स्ट मध्ये आपण मॅथचा जो पार्ट फर्स्ट आहे तो आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। त्याला आपण थोडक्यामध्ये अल्जेब्रा असं सुद्धा म्हणतो। आणि चॅप्टर नंबर जो फर्स्ट आहे तुमचा त्यामध्ये तो आहे सेट्स। सेट्स हा चॅप्टर खूप अत्यंत महत्त्वाचा आहे इयत्ता 10वी 11वी आणि 12वीच्या ठिकाणी, कारण की सेट काही ठिकाणी आपल्याला 101% विचारला जातो। ठीक आहे, तर सेटची जी संकल्पना आहे त्या जे बेसिक इंट्रोडक्शन आहे सेट्सचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नेमकं सेट्स काय असतं आणि काय नाही। सेट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर सेटचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये त्याला आपण ग्रुप असं म्हणतो। सेटलाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये ग्रुप असं म्हणतो। आणि ग्रुप म्हणजे हा काय असतो, तर एका प्रकारचा वस्तूंचा गट असतो। ठीक आहे, एकाच म्हणजे सारख्या वस्तूंचा गट म्हणजे त्याला आपण ग्रुप म्हणतो। आणि त्याला मॅथमॅटिक्समध्ये आपण एक स्पेसिफिक वर्ड आहे, त्याला आपण मॅथमध्ये इंग्लिशमध्ये आपण त्याला सेट्स असं म्हणतो। ठीक आहे, तर मग सेट म्हणजे काय हे आता आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया। बघा, काही एक्झाम्पल्स तुम्हाला त्या तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहेत, त्याच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल्स बघूया। सपोज हे मार्कर पेन आहेत आणि जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त मार्कर पेन जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत, ग्रुप ऑफ मार्कर पेन। ठीक आहे, हा काय झाला, मार्कर पेनचा ग्रुप झाला। म्हणजेच आपण याला मॅथमॅटिकली काय म्हणू शकतो, तर याला आपण सेट ऑफ मार्कर पेन असं म्हणू शकतो। ठीक आहे, तशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी अजून जर एक्झाम्पल्स बघितले तर लक्षात घ्या, या ठिकाणी मी अजून एक एक्झाम्पल्स देतो तुम्हाला। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सुद्धा हा ग्रुप ऑफ स्केच पेन आहे, बरोबर आहे। मग हा जर ग्रुप ऑफ स्केच पेन असेल, बरोबर आहे, हा जर ग्रुप ऑफ स्केच पेन असेल म्हणजे हा स्केच पेनचा गट झाला। आणि यालाच आपण मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये लँग्वेजमध्ये आपण याला काय म्हणतो, सेट ऑफ स्केच पेन असं म्हणू शकतो। ठीक आहे, मग म्हणजे सेट म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या वस्तू जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू जेव्हा एकत्र येतील तर तेव्हा आपण त्याला सेट असं म्हणतो। सिंगल जर एखादं कलेक्शन असेल किंवा एखादं ऑब्जेक्ट असेल, एखादी वस्तू जर सिंगल असेल तर त्याला आपण आता सपोज हा एक सिंगल स्केच पेन आहे तर मी याला सेट म्हणू शकतो का, किंवा याला ग्रुप म्हणू शकतो का? ग्रुप नाही म्हणू शकत। किंवा ग्रुप कशाचा असतो, जेव्हा विद्यार्थी किंवा एकाच प्रकारच्या जेव्हा वस्तू एकत्र येतात, जसं की सेट ऑफ 9th क्लास स्टुडंट, बरोबर आहे। आपण असं ग्रुप ऑफ 9th क्लास स्टुडंट म्हणजे तो एक सेट झाला। ठीक आहे, मग सेट म्हणजे काय की बा एकाच प्रकारच्या वस्तू जेव्हा एकाच जातीच्या आपण त्याला असं सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, एकाच जातीच्या वस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, ग्रुप म्हणू शकतो। आणि त्याला आपल्या मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये आपण सेट असं म्हणतो। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही एक्झाम्पल सेटमध्ये कोणते नसणार आहे। आता सपोज मी दोन स्केच पेन घेतले, त्यामध्ये एक बॉल पेन घेतला, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये समजा एक मार्कर पेन घेतला आणि त्याच्यामध्ये समजा मी एक डस्टर घेतला। आता विद्यार्थी मित्रांनो, हा एक ग्रुप आहे, परंतु हा वेल डिफाईन्ड ग्रुप नाहीये। म्हणजे आपण याला निश्चितपणे नेमका ग्रुप कोणाचा आहे असं म्हणू शकत नाही। नेमकं ग्रुप मार्कर पेनचा आहे का, ग्रुप बॉल पेनचा आहे का, ग्रुप स्केच पेनचा आहे का, डस्टरचा आहे, म्हणजे आपण या ठिकाणी ग्रुप डिसाईड करू शकत नाही। म्हणजे क्लिअरली डिसाईड आपण या ठिकाणी करू शकत नाही, म्हणजे त्याला वेल डिफाईन करू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी आपण याला ग्रुप म्हणू शकत नाही आणि ग्रुप म्हणू शकत नाही म्हणजे आपण याला सेट म्हणू शकत नाही। म्हणजे वेल डिफाईन कलेक्शन जे असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, त्या ठिकाणी सेट असं म्हणू शकतो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कशा पद्धतीने बघणार आहोत, एक तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते आपण एक्झाम्पल्सच्या थ्रू त्याला समजून घेऊया। काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा, तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहेत। तर ते एक्झाम्पल्स अशा पद्धतीने दिलेले आहे। फ्लावर बकेट दिलेली आहे, फ्लावर बकेट। आता फ्लावर बकेट बघा, तुम्ही फ्लावर बुके बघितलं असेल, फ्लावर बकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की एकाच प्रकारचे जे फुलं आहे त्याच्यामध्ये लावलेले असतात, म्हणजे तो ग्रुप ऑफ फ्लावर असतो। आणि ग्रुप ऑफ फ्लावर म्हणजेच काय की थोडक्यामध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, सेट म्हणू शकतो। मराठीमध्ये त्याला आपण संच असं म्हणू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बघा, फ्लॉक ऑफ बर्ड्स, फ्लॉक ऑफ बर्ड्स। ठीक आहे, फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे काय, तर फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा। ठीक आहे, पक्ष्यांचा थवा। आता तुम्ही आकाशामध्ये अनेक एकाच प्रकारचे पक्षी उडताना बघितले असतील, मग त्याला आपण काय म्हणू शकतो की त्याला आपण पक्ष्यांचा एक ग्रुप म्हणू शकतो। आणि त्याला थोडक्यामध्ये आपण काय म्हणतो, आपल्या भाषेमध्ये मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला काय म्हणतो, सेट असं म्हणतो। बघा, अजून तुम्ही एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, पाईल ऑफ नोटबुक्स। ठीक आहे, काय दिलेलं आहे, पाईल ऑफ नोटबुक्स।
पाईल ऑफ नोटबुक्स. ठीक आहे, नोटबुक्स म्हणजे वह्यांचा गठ्ठा आपण त्याला असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग वह्या जेव्हा तुम्ही एकत्र अशा 7, 8, 10, 15 वह्या एकावर एक ठेवलेल्या असतील किंवा बाजूलाही ठेवलेल्या असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, पाईल्स ऑफ. त्याला इंग्लिशमध्ये एक स्पेसिफिक नाव आहे. ठीक आहे, पाईल्स ऑफ नोटबुक, परंतु आपण त्याला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो, नोटबुकचा सेट असं म्हणू शकतो. ठीक आहे, बघा अजून तुम्हाला बघितलेलं असेल, अजून दिलं असेल तुम्हाला बंच ऑफ कीज. बंच ऑफ कीज. ठीक आहे, आता चाव्या जेव्हा तुम्ही शाळेमध्ये सुद्धा बघितल्या असतील की ज्या आपल्या वर्गखोल्या असतात त्या वर्गखोल्यांच्या सगळ्या चाव्या एकाच त्या याच्यामध्ये टाकलेल्या असतात. ठीक आहे, एकच तुझा बंच बनवलेला असतो. मग त्या ठिकाणी बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा आपण त्याला असं मराठीमध्ये म्हणतो. त्यालाच आपण मॅथमॅटिक्समध्ये काय म्हणू शकतो, तर त्याला आपण मॅथमॅटिक्समध्ये सेट असं म्हणू शकतो. ठीक आहे, सेट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. अजून पुढे जाऊन तुमच्या खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील, तर आपण एक एक करून त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेले एक्झाम्पल्स होते. आता आपण काही एक्झाम्पल्स व्यवस्थित पद्धतीने बघूया. ठीक आहे, कन्सिडर द फॉलोविंग एक्झाम्पल्स. समजा काही एक्झाम्पल्स आहेत बघा आता, तर ते सेट कसे असतात ते आपण व्यवस्थित पद्धतीने त्याला समजून घेऊया. काही एक्झाम्पल्स आहेत बघा, आता काही एक्झाम्पल्स लिहिले मी. सपोज फर्स्ट एक्झाम्पल आहे कलेक्शन ऑफ बुक्स. कलेक्शन ऑफ बुक्स इन अ लायब्ररी. ठीक आहे, कलेक्शन ऑफ अ बुक्स इन लायब्ररी. तुमच्या ग्रंथालयामध्ये काही बुक्स असतात बघा, तर ते बुक्स एकदम व्यवस्थित पद्धतीने ठेवलेले असतात, व्यवस्थित पद्धतीने त्यांचं कलेक्शन केलेलं असतं. बरोबर आहे, त्यांचा समूह केलेला असतो. मग आपण त्याला काय म्हणू शकतो, त्या लायब्ररीमध्ये ठेवलेले जे बुक्स आहेत ते एकदम व्यवस्थित पद्धतीने त्यांचं कलेक्शन केलेलं असतं, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण सेट्स असं म्हणू शकतो. बघा अजून एक एक्झाम्पल आहे, आपण असंही म्हणू शकतो कलेक्शन ऑफ बुक्स इन अ लायब्ररी. लायब्ररीमध्ये ठेवलेले जे बुक्स आहेत त्याचं सुद्धा कलेक्शन आपलं हे काय आहे, तर याला आपण सेट असं म्हणू शकतो. अजून आपण काय म्हणू शकतो, अजून एक्झाम्पल्स आपण काय काय देऊ शकतो, तर बघा अजून एक्झाम्पल्स जे आहेत आपले तर ते आहे ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत कलेक्शन ऑफ क्लोथ्स इन अ शॉप. ठीक आहे, दुकानामध्ये ठेवलेले जे कपडे असतात, बरोबर, ते कपडे सुद्धा तुम्ही बघितलेले असतील. जीन्स एकीकडं, नंतर शर्ट एकीकडं, पॅन्ट वगैरे वगैरे असं वेगळ्या पद्धतीनं त्याचं कलेक्शन केलेलं असतं. म्हणजे त्याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणू शकतो, तर त्याला सुद्धा आपण सेट असं म्हणू शकतो. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. ठीक आहे, डेज ऑफ अ वीक. ठीक आहे, आता ज्याला आपण वेल डिफाईन करू शकतो बघा, व्यवस्थित पद्धतीने त्या कलेक्शनला आपण मांडू शकतो किंवा सांगू शकतो, त्याच्याबद्दल निश्चितपणे आपण माहिती सांगू शकतो, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, सेट असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता बघा डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्यातील जे दिवस आहेत ते आपण व्यवस्थित सांगू शकतो. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, बरोबर, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे वगैरे आपण अशा पद्धतीने ते डेज आपण व्यवस्थित पद्धतीने मांडू शकतो, सांगू शकतो. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतो या ठिकाणी सेट असं म्हणतो. ठीक आहे, तुम्ही असं पण बघू शकता, तुमच्या बुक्समध्ये काही एक्झाम्पल्स सुद्धा दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही असंही बघू शकता. ठीक आहे, मंथ्स इन अ इयर. बरोबर आहे, वर्षामधले जे महिने आहेत, बरोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पासून तर डिसेंबरपर्यंत. तर बघा हा जो कलेक्शन आहे मंथ्स इन अ इयर म्हणजे एका वर्षातले जे महिने आहेत तर त्याचं जे कलेक्शन आहे ते व्यवस्थित पद्धतीने आपण मांडू शकतो. मग अशा पद्धतीचं कलेक्शन की ज्याला आपण व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतो, ते मांडू शकतो, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्या अशा पद्धतीच्या कलेक्शनला आपण सेट म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी काय लिहू शकतो मग, देअरफॉर अबोव एक्झाम्पल्स, अबोव किंवा अबोव कलेक्शन्स आर सेट्स. बरोबर आहे, वरती जे दिलेलं जे कलेक्शन्स आहेत किंवा जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तर त्याला आपण काय म्हणू शकतो, सेट असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता सेट नसणारे कोणते की ज्याच्याबद्दल आपण व्यवस्थित पद्धतीने इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही किंवा क्लिअरली त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. ठीक आहे, एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आहे. आता मी असं म्हणू शकतो बघा, ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास.
ठीक आहे, वर्गामधील सर्वात हुशार विद्यार्थी. बरोबर आहे. आपण सांगू शकतो का वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी कोणी? निश्चितपणे त्याच्याबद्दल माहिती सांगू शकतो का? तर सांगू शकत नाही. मग अशा पद्धतीचं कलेक्शन की ज्याच्याबद्दल आपल्याला फिक्स माहिती नाहीये, डेफिनेटली माहिती नाहीये, आपण डेफिनेटली त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगू शकत नाही, तर अशा पद्धतीच्या कलेक्शनला आपण सेट म्हणणार नाही. ठीक आहे. आपण ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास, आता वर्गामधला हुशार विद्यार्थी कोण आहे, ठीक आहे, तर हे आपल्याला माहित नाही, आपण त्याच्याबद्दल निश्चितपणे सांगू शकत नाही. मग अशा पद्धतीचं जे कलेक्शन असणार आहे मित्रांनो, तर त्याला आपण सेट म्हणणार नाही. आता सेकंड एक्झाम्पल सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. आपण असं जर म्हटलं टॉलेस्ट पर्सन इन अ व्हिलेज, ठीक आहे, गावातील सर्वात उंच व्यक्ती, गावामध्ये सर्वात उंच असलेला व्यक्ती कोण आहे हे आपण सांगू शकतो का? तर हे आपण मांडू शकतो का? तर हे आपण मांडू शकत नाही, कारण आपल्याला गावामध्ये कोण उंच आहे, कोण लहान आहे याच्या संदर्भात आपल्याला माहितीच नाही आणि डेफिनेटली त्याच्या संदर्भात माहिती नाहीये, म्हणून आपण याला सेट म्हणू शकत नाही. अजून जर एक्झाम्पल्स या ठिकाणी जर तुम्ही बघितले, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत की सेट नाहीये असं आपण ते बघू शकतो. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो. रिचेस्ट पर्सन इन द विलेज. ठीक आहे. रिचेस्ट पर्सन इन द विलेज, गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे याच्या संदर्भात आपण सांगू शकतो का? तर याच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चित माहिती नसल्या कारणानं आपण याच्यामध्ये सांगू शकत नाही की बा रिचेस्ट पर्सन गावामध्ये कोण आहे. मग लक्षात घ्या, ज्या कलेक्शनबद्दल आपल्याला काहीतरी माहिती आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? सेट म्हणू शकतो अशा पद्धतीच्या कलेक्शनला. आणि ज्या कलेक्शनबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, ज्या समूहाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीये, तर त्याला आपण सेट म्हणू शकत नाही. ठीक आहे. अजून एक्झाम्पल्स तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल्स घेऊ शकतात. स्ट्रॉंग फोर्ट्स इन महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्रातील मजबूत किल्ले. आता महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले आहेत, त्यापैकी मजबूत कोणता किल्ला आहे याच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो का? याच्याबद्दल डेफिनेटली आपल्याला माहिती आहे का? तर याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती नाहीये, तर मग आपण याला सेट म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर जो वेल कलेक्शन असणार आहे ज्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला निश्चितपणे माहिती आहे, तुम्ही त्याच्याबद्दल त्या कलेक्शनबद्दल सुस्पष्ट माहिती सांगू शकतात, क्लिअरली इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता, तर अशा पद्धतीच्या कलेक्शनला आपण सेट म्हणू शकतो किंवा सेट म्हणतो. आणि ज्या कलेक्शनबद्दल तुम्हाला सुस्पष्ट माहिती नाहीये किंवा डेफिनेटली निश्चितपणे तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही, ठीक आहे, त्याचं वेल डिफाईन तुम्ही त्याला करू शकत नाही, ठीक आहे, तर त्याला तुम्ही सेट म्हणणार नाही. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता अबोव कलेक्शन्स आर नॉट सेट. ठीक आहे. तर तुम्ही काय म्हणू शकता? वर दिलेले जेवढे पण कलेक्शन्स आपण एक्झाम्पल जे बघितलेले आहेत, ब्रिलियंट स्टुडंट्स इन द क्लास, नंतर टॉलेस्ट पर्सन इन द विलेज, ठीक आहे, नंतर रिचेस्ट पर्सन इन द विलेज, नंतर स्ट्रॉंग फोर्ट्स इन महाराष्ट्र, तर याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये, तर मग आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर अबोव कलेक्शन्स आर नॉट सेट. ठीक आहे. वर दिलेले जे एक्झाम्पल्स आहेत किंवा कलेक्शन आहे, तो जो समूह आहे त्या समूहाला आपण संच म्हणू शकत नाही, कारण त्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित इन्फॉर्मेशन माहीत नाही. ठीक आहे. तर सेट कोणाला म्हणायचं आणि सेट कोणाला नाही म्हणायचं या संदर्भामध्ये तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. हे लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका, आपण लगेच पुढचं बघूया. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत सेटची डेफिनेशन. ठीक आहे. सेट्सची डेफिनेशन आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. सेट्स म्हणजे काय? बघा, सेट्स म्हणजे काय? अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स are called sets. ठीक आहे. वेल डिफाईन कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचा सुस्पष्ट जो समूह असेल, वस्तूच्या सुस्पष्ट समूहाला आपण संच असं म्हणतो. ठीक आहे. वस्तूचा जो सुस्पष्ट समूह असेल, ठीक आहे,
सेट्स म्हणजे काय, अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड सेट्स. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सेट असं म्हणतो. आता सेटचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, बघा कलेक्शन ऑफ होल नंबर, कलेक्शन ऑफ होल नंबर. आता पूर्ण संख्यांचा जो समूह आहे, आता पूर्ण संख्याच्या समूहाबद्दल आपल्याला माहिती आहे की पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते आणि ते इन्फिनाइट पर्यंत चालतं, बरोबर, म्हणजे अनंतापर्यंत आपण त्याला लिहू शकतो. मग त्या पद्धतीच्या कलेक्शनला आपण काय म्हणतो, होल नंबरचा कलेक्शन, बरोबर. मग आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, 0 1 2 3 4 डॅश डॅश इन्फिनिटी पर्यंत, अनंतापर्यंत आपण ते लिहू शकतो. म्हणजे या कलेक्शन बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन होती, आपण त्याच्याबद्दल सुस्पष्ट माहिती सांगू शकतो, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, सेट असं म्हणू शकतो. ठीक आहे, आपण अजून सेकंड नंबरचं एक एक्झाम्पल बघू शकतो. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल, कलेक्शन ऑफ इवन नंबर्स फ्रॉम 1 to 11. म्हणजे 1 पासून तर 11 पर्यंतच्या ज्या इवन नंबर्स आहेत, कलेक्शन ऑफ इवन नंबर्स म्हणजे काय, तर समसंख्या, तर समसंख्येचा समूह, परंतु तिथं कंडिशन्स दिलेली आहे, कुठून तर कुठपर्यंत, फ्रॉम 1 to 11, म्हणजे 1 पासून तर 11 पर्यंत, 11च्या मध्ये असणार आहे कोणत्या संख्या, इवन नंबर्स, समसंख्या, तर त्याचं आपल्याला कलेक्शन बघायचं आहे. ठीक आहे, मग आपण 1 पासून तर 11 पर्यंत इवन नंबर्स कोणत्या कोणत्या घेऊ शकतो, 2 4 6 8 आणि 10. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, कलेक्शन ऑफ इवन नंबर फ्रॉम 1 to 11. अशा पद्धतीचे आपण अनेक एक्झाम्पल सेटचे बघू शकतो. ठीक आहे, कलेक्शन ऑफ डेज इन अ वीक, बरोबर आहे, कलेक्शन ऑफ मंथ्स इन अ इयर. ठीक आहे, कलेक्शन ऑफ मंथ्स इन अ सोलार इयर, म्हणजे मराठीचे जे वर्ष असतात ते जे आपण बघू शकतो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे संच आपण या ठिकाणी बघू शकतो, आपल्याला पुढे चालून ते बघायचेच आहेत. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल्स म्हणून 1-2 ते बघितलेले आहेत. आता सेटमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी इन्क्लूड्स आहेत, त्या आता आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. बघा, तर आपण याच्यामध्ये नोट म्हणून ती गोष्ट लिहून घेऊ शकतो. ठीक आहे, सेटमध्ये आता काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. आता जर तुम्ही वरचं जर एक्झाम्पल बघितलं, कलेक्शन ऑफ होल नंबर्स, व्यवस्थित पद्धतीने इंट्रोडक्शन जे आहे, बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे सेट्सची, ती जर आपल्याला कळली तर आपण हा चॅप्टर पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकतो. आणि सेटचं जर इंट्रोडक्शनच समजलं नाही, नेमकं सेट कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही, तर चॅप्टर शिकून काहीच फायदा नाही. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने जर आपण या चॅप्टरकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर 101% हा चॅप्टर तुम्हाला समजलेला राहील. ठीक आहे, कलेक्शन ऑफ होल नंबर, पूर्ण संख्यांचा संच. ठीक आहे, समूह आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि त्यालाच आपण संच म्हणतो. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, हा जो मी याच्यामध्ये जे एलिमेंट्स लिहिलेले आहेत, एलिमेंट्स म्हणजे घटक. ठीक आहे, एलिमेंट्स म्हणजे काय, घटक. आता एक बघा लक्षात घ्या, हे जे ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आता बघा 0 1 2 3 4, मी हा जो कलेक्शन लिहिलेला आहे, तर या कलेक्शनमध्ये असलेले हे जे 0 1 2 3 4 डॅश 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 पर्यंत जे असणार आहे, त्याला आपण त्या सेटचे किंवा त्या कलेक्शनचे काय म्हणतो, एलिमेंट असं म्हणतो. म्हणजे ते त्याचे घटक असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि नंतर बघा इथं पण दिलेलं आहे, कलेक्शन ऑफ इवन नंबर फ्रॉम 1 to 11, 1 पासून तर 11 पर्यंतच्या ज्या समसंख्या आहेत, त्या समसंख्या ज्या आपण लिहिलेल्या आहेत 2 4 6 8 10, तर हे सुद्धा या कलेक्शनचे काय आहेत, तर एलिमेंट आहेत. म्हणजे या सेटचे काय झाले, हे घटक झाले. ठीक आहे, मग आता सेट नेमकं कशा पद्धतीने दर्शवतात, ठीक आहे, ते एलिमेंट कशा पद्धतीने लिहितात, तर आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. बघा नंबर 1 ला, ठीक आहे, जनरली sets are denoted by capital letters. ठीक आहे, capital letters as A B C D डॅश 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 Z पर्यंत. म्हणजे आपण जे सेटला जे नाव आहे, तर ते कॅपिटल लेटर्समध्ये ए पासून तर ABCD पासून तर Z पर्यंत कोणतंही लेटर्सचं आपण त्याला नाव देऊ शकतो. समजा होल नंबर, ठीक आहे, तर समजा एखादा डेज असतील वीकचे, तर त्या सेटला आपण ABCD पैकी कोणतंही नाव देऊ शकतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, जनरली सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ॲज ABCD पासून तर Z पर्यंत. ठीक आहे, नंबर 2चा पॉईंट यामध्ये, ठीक आहे, नंबर 2चा पॉईंट जो आहे तो बघा लक्षात घ्या,
सपोज आता यामध्ये जे आहे एलिमेंट्स, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण एकदा समजून घेऊया. आता एक एक्झाम्पल्स, ठीक आहे, आपण या ठिकाणी बघूया. मी एखादा एक्झाम्पल्सच्या थ्रू तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, सपोज एक एक्झाम्पल घेतलं, ए इज इक्वल टू किंवा आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे, एक व्यवस्थित एक पॉईंट आहे, एलिमेंट्स ऑफ अ सेट are written in curly bracket. ठीक. सेट्सचे जे एलिमेंट आहेत, सेटचे जेवढेही एलिमेंट्स असतात तर तेवढेच्या तेवढे एलिमेंट्स हे आपल्याला कशामध्ये लिहावे लागतात, तर ते आपल्याला लिहावे लागतात कर्ली ब्रॅकेट्समध्ये. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये महिरपी कंस असं म्हणतो. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल्सच्या थ्रू आपण याला काही गोष्टी समजून घेऊया. पुढचे पॉईंट आपल्याला समजून घ्यायचे आहे. सपोज मी एक एक्झाम्पल लिहिलं, ठीक आहे, ए इज इक्वल टू एक सेट घेतला, 2 4 6 आणि 8. कन्सिडर हा एक सेट आहे. आता या सेटचे सेट ए आहे हा, ठीक आहे, आणि त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते मी कशामध्ये लिहिलेले आहेत, तर ते कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत. आता थोडंसं व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे आता हा जो सेट ए आहे त्याचे जे सगळे बघा एलिमेंट्स ऑफ अ सेट आर रिटन इन द कर्ली ब्रॅकेट. याचे जे सगळे जे एलिमेंट आहेत ते आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे, एलिमेंट जे आहे जे 2 4 6 आणि 8 हे त्याचे एलिमेंट्स आहेत, परंतु ते सिम्बॉलिकली कशा पद्धतीने आपण डिनोट करतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट यामध्ये लक्षात घ्या. पुढचा पॉईंट जो आहे, सपोज आता मला सांगा 2 हा या सेटचा एलिमेंट आहे. ठीक आहे, हा जो 2 आहे हा सेट ए चा एलिमेंट आहे. मग मी याला कशा पद्धतीने लिहिणार, इफ 2 इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. ठीक आहे, जर तो सेट ए चा जर एलिमेंट असेल, इफ 2 इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, देन it is written as 2 is element of set A. It is written as 2 is element of set A. किंवा बघा लक्षात घ्या, 2 is element of set A. आणि याला रीड कसं करायचं बघा, कसं करायचं, रीड as 2 belongs to सेट ए. आता बिलॉंग्स टू चा अर्थ होतो चा घटक असणे. बघा लक्षात घ्या, बिलॉंग्स टू चा अर्थ काय होतो, बिलॉंग्स टू चा अर्थ होतो की चा घटक असणे. हे जे साइन आहे याला आपण बिलॉंग्स टू असं म्हणतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण कसं लिहिणार, कसं वाचणार याला, 2 इज एलिमेंट. 2 हा एलिमेंट आहे. कोणाचा एलिमेंट आहे तो, तर तो सेट ए चा एलिमेंट आहे. ठीक आहे, तर ते सिम्बॉलिकली आपण त्याला अशा पद्धतीने डिनोट करतो, 2 इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, अशा पद्धतीनुसार. आणि त्याला रीड कसं करायचं, रीड ॲज म्हणजे त्याला वाचायचं कसं, 2 बिलॉंग्स टू सेट ए. आता यामध्ये पुढचा पॉईंट आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा लक्षात घ्या, सेकंड पॉईंट आहे. आता या एलिमेंटचा 2 4 6 आणि 8 हे एलिमेंट आहे म्हणजे घटक आहे, परंतु 10 या एलिमेंटचा घटक नाहीये. 10 जो आहे तर हा सेट ए चा एलिमेंट नाहीये. मग ते कशा पद्धतीने डिनोट करायचं बघा लक्षात घ्या, इफ 2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट ए, then it is written as 10 does not belongs to set A. काय, 10 does not belongs to set A म्हणजे 10 जो आहे किंवा 10 is not element of set A. बघा लक्षात घ्या, इथं काय म्हणतो आपण, 2 is element of set A. ठीक आहे, 2 इज एलिमेंट ऑफ सेट ए, परंतु खाली जर आपण या ठिकाणी बघितलं, 10 हा एलिमेंट नाही आहे सेट एचा. संच ए चा 10 हा घटक नाही आहे, इथं नाही आहे 10 म्हणजे हा तो घटक नाही आहे. मग आपण या ठिकाणी कसं म्हणू शकतो, 10 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. आणि त्याला रीड कसं करणार, रीड ॲज 10 डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. 10 does not belongs to
सेट ए म्हणजे 10 हा काय घटक, हा काय नाहीये, तर सेट ए चा घटक नाही. बिलॉंग्स टू चा अर्थ होतो चा घटक असणे किंवा डज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे चा घटक नसणे. ठीक आहे, तर या पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायच्या आहे की बा त्याचा घटक कशा पद्धतीने डिनोट करायचा, की तेव्हा त्याचा घटक नसेल तर कशा पद्धतीने लिहायचं. ठीक आहे, तर हे आपण जेव्हा रायटिंग ऑफ सेट असणार आहे आपलं, त्यावेळेस आपल्याला याचा फायदा होणार आहे. बिलॉंग्स टू म्हणजे काय, डज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे काय, सेट कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. लगेच आपण पुढचा पार्ट या ठिकाणी बघणार आहोत. काही आपले जे सेट आहे नॅचरल नंबर, जे होल नंबरचे, ते त्याला एक स्पेसिफिक लेटर आहे, तर ते आपल्याला थोडंसं या ठिकाणी बघायचं आहे. आणि मग आपण जो मेथड आहे रायटिंग ऑफ सेटचा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. बघा, महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो, सेट ऑफ नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय एन. नॅचरल नंबरचा जो सेट आहे तो कशाने डिनोट करायचा, एन. पुढचा पॉइंट आहे सेट ऑफ होल नंबर्स आर डिनोटेड बाय डब्ल्यू. लक्षात घ्या, जर त्या सेटला जर कधी नाव डब्ल्यू दिलेलं असेल तर लक्षात घ्यायचं की त्या तो सेट कोणाचा आहे, तर तो सेट होल नंबरचा आहे. लक्षात घ्या, जर एखादा सेट एन जर रिप्रेझेंट केलेला असेल तर तो नॅचरल नंबरचा सेट असतो. जर एखाद्या सेटला जर नाव डब्ल्यू दिलेलं असेल तर लक्षात घ्यायचं तो सेट कशाचा आहे, होल नंबर्सचा म्हणजे पूर्ण संख्यांचा तो सेट आहे, असं लक्षात ठेवायचं. पुढचा पॉइंट आहे, लक्षात घ्या, सेट ऑफ इंटिजर्स नंबर्स आर डिनोटेड बाय. ठीक आहे, इंटिजर्स नंबर्सचा जो सेट आहे तो डिनोट कशाने केला जातो, आय ने डिनोट केला जातो. ठीक आहे, मग या ठिकाणी आय लक्षात ठेवायचं. जर एखादा सेट कशाने रिप्रेझेंट केलेला असेल, आय ने रिप्रेझेंट केलेला असेल, तर लक्षात घ्यायचं तो सेट कोणाचा आहे, तर तो सेट आहे इंटिजर्स नंबरचा. पुढचा पॉइंट आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. लक्षात घ्यायचं, रॅशनल नंबरचा जो सेट आहे तो कशाने डिनोट केला जातो, तर तो कॅपिटल क्यू ने डिनोट केला जातो. म्हणजे लक्षात घ्यायचं, जर एखादा सेट जर कधी क्यूनं जर रिप्रेझेंट केलेला असेल तर तो सेट कोणाचा आहे लक्षात ठेवायचं, तर तो सेट रॅशनल नंबरचा सेट आहे असं लक्षात ठेवायचं. पुढचा पॉइंट या ठिकाणी आहे, नेक्स्ट पॉइंट जो आहे, ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा 5 नंबरचा, सेट ऑफ रियल नंबर्स आर डिनोटेड बाय आर. रियल नंबरचा जो सेट आहे, ठीक आहे, वास्तव संख्यांचा जो संच आहे, तर तो कशाने डिनोट केला जातो, तर तो आर ने डिनोट केला जातो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सुद्धा बघू शकतो. बघा, लक्षात घ्या, नॅचरल नंबर्स जे आहेत, एक्झाम्पल्स जर बघायचे ठरलं तर नॅचरल नंबर जे आहेत तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 1 पासून स्टार्ट होतात तर इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सेट ऑफ अ होल नंबर. मग होल नंबरचा जो सेट आहे तो कशाने डिनोट केला जातो, तर होल नंबरचा सेट हा डब्ल्यू ने डिनोट केला जातो. आणि होल नंबरची स्टार्ट कुठून होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर ते इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे सेट ऑफ इंटिजर्स नंबर. ठीक आहे, सेट ऑफ इंटिजर्स नंबर. यामध्ये इंटिजर्स नंबरमध्ये काय असतो, ग्रुप कोणाकोणाचा असतो, तर ग्रुप असतो निगेटिव्ह नंबरचा आणि पॉझिटिव्ह नंबर्सचा. ठीक आहे, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो अशा पद्धतीनं. तर हा झाला सेट ऑफ इंटिजर्स नंबर. ठीक आहे, या ठिकाणी आपण असं सुद्धा या ठिकाणी डिनोट करू शकतो, इकडं इन्फिनिट,
आणि इकडे सुद्धा इन्फिनिटी, ठीक आहे, म्हणजे अनंतापर्यंत. आणि पुढचा जो सेट आहे क्यू 4 नंबरचा, क्यू म्हणजेच काय, सेट ऑफ रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे, -1/4 वगैरे अशा पद्धतीनं जे सेट असतात, तर याला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर असं म्हणतो, ठीक आहे. तर हे काय झाले, सगळे रॅशनल नंबर झाले, ठीक आहे. असं या ठिकाणी सुद्धा आपण √9 सुद्धा लिहू शकतो, नंतर -√4/6 असं अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ते रॅशनल नंबरचे जे सेट आहे ते डिनोट करू शकतो. 5 नंबरचा जो आहे रिअल नंबरचा सेट, त्यामध्ये सगळ्याच संख्या आल्या, रॅशनल आणि इरॅशनल दोन्ही मिळून ज्या संख्यांचा ग्रुप असतो त्याला आपण रिअल नंबर म्हणतो. म्हणजे कोणतीही संख्या त्याच्यामध्ये टाकली तर तो काय होऊन जातो, ठीक आहे, तर तो काय होतो, तर सेट ऑफ रिअल नंबर होतो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो √10 वगैरे वगैरे. तर हे जे आहे तर हे रिअल नंबरचा सेट आहे. अशा पद्धतीनं आपण जो सेट आहे ते डिनोट करू शकतो. या ठिकाणी आपलं जे इंट्रोडक्शन आहे सेटचं ते संपलेलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. या चॅप्टरचा अभ्यास करत असताना व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर याला लिहून घेतलं, जेव्हाही तुम्ही फ्युचर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये स्टडी कराल तेव्हा तुमच्या ही नोट्स खूप कामं येईल. पुढं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मेथड्स ऑफ रायटिंग सेट बघणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट जो 1.1 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन रेग्युलरली मिळत राहील, ठीक आहे. थँक्यू.